रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत. 31 डिसेंबर म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देणे. वाईट घडून गेलेल्या घटनांना तिलांजली देऊन येणाऱ्या नव्या वर्षातील नव्या संकल्पना मांडून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध होणे. पण गेली अनेक वर्ष आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत आहोत आणि या सगळ्या उत्सवाला एक बिभत्सपणा प्राप्त झाला आहे. व्यसनाधीनता म्हणजेच अनेक प्रकारची नशा करणे आणि याच बेधुंद नशेमध्ये अनेक विकृत घटना या रात्री घडत असतात. तसेच अनेक अपघातही घडत असतात. कोणत्याही देशाची युवा पिढी जितकी निरोगी व सशक्त असेल तितका तो देश सामर्थ्यवान बलवान मानला जातो. परंतु युवकांमध्ये 31 डिसेंबरला दारू पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. नशा करण्याचे प्रमाण वाढते आहे. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे शारीरिक कौटुंबिक नव्हे तर सामाजिक आर्थिक प्रश्न देशासमोर निर्माण होत आहेत. मुठभर निर्व्यसनी तरुणांना हाताशी धरून छत्रपती शिवरायांनी देशाचा इतिहास घडविला, स्वराज्य घडविले हा आदर्श आपल्या युवकांसमोर आहे. याच आदर्शावर राष्ट्राला सामर्थ्यवान व बलशाली घडविण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांचे मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर निमित्त दारू नको दूध प्या हा उपक्रम गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये राबवत असून द दारूचा नसून द दुधाचा हा संदेश आम्ही समाजापर्यंत देत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रावर दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवला जात असून 31 डिसेंबरच्या रात्री आपण दारू नको दूध प्या हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहोत. तरी या उपक्रमामध्ये युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावं अशी नम्र विनंती. द दारूचा नव्हे द दुधाचा, दारू नको दूध प्या.